हॅलो मित्रा, काय रे, कसा आहेस? थकलास ना? हो रे, मला कळतंय. तू रोज रोज तेच करतोय. रोज सकाळी उठून त्याच रस्त्याने पुन्हा त्याच कामावर जातोस. दिवसभर रोज तेच तेच काम करतोस. बाहेरच्या जगाशी तोंड देतोयस. रात्री दमून भागून घरी आलास की निवांताचे 2 क्षण तुला हवे असतात. तेही तुला कधी कधी मिळत नाहीत. कुटुंबाची जबाबदारी, कामाचं प्रेशर आणि इतर अनेक प्रकारचं टेन्शन, हे सगळं कसं रे तू रोज पार पाडतोस? मुलगा म्हणून जन्म घेताना तुझ्याकडून भविष्यात जबाबदारीची आशा असते. तुला समजायला लागलं तसं तुला बाहेरचे व्यवहार करावे लागले. समाजाच्या भीतीने आणि कुटुंबाच्या जबाबदारीने तुला काय हवं, तुला काय करायचंय, हा विचार तुला कधी करायला जमलाच नाही. तुझी इच्छा नसताना, तुझं मन लागत नसतानाही तुला हे काम निवडावं लागलं आणि ते रोज करावं लागतंय. जसं चूल आणि मूल हे स्त्रीचं काम समजलं जातं, तसंच आर्थिक जबाबदारी पार पाडण्याचं अजूनही पुरुषानेच करण्याचं काम मानलं जातं. यात बदल होत असला तरी त्याचं प्रमाण अजून तेच आहे. तू किती सहनशील आणि संयमशील आहेस हे माहिती आहे का तुला? तू रोज तुझ्या नावडीचं काम करून सुद्धा शांत आहेस. चिडचिड नाही की कसली कटकट नाही. किती समजून घेतोस रे. पण तुला सांगू का, सीमेवर कसं जवान रक्षण करतात म्हणून देशातले लोक निवांत राहू शकतात, तसंच तू कुटुंबाला आणि घराला ज्या प्रकारे आधार देतोस, त्यामुळे तुझं कुटुंब निर्धास्त आणि आनंदी राहतं बरं. त्यामुळे तुझं खूप खूप कौतुक आहे. सोपं नसतं स्वतःच्या अपेक्षांचा त्याग करून कुटुंबाला सुखी ठेवणं. कधी कधी कुटुंबासाठीच कुटुंबापासून लांबसुद्धा राहावं लागतं. तुलाही प्रेमाची, मायेची गरज असते, हे बहुधा सवयीने सर्वजण नजरेआड करत असावेत. कारण तू कणखर आहेस. तू रडायचं नसतं. भावनिकदृष्ट्या तुलाही मायेची गरज आहे. हे पटकन लक्षात येत नाही. तुला काय गरज आहे या सगळ्याची? तू तर एकदम प्रॅक्टिकल माणूस आहेस. अशी वाक्य तुला ऐकायला मिळतात. बरोबर ना? पण तू जर इमोशनल झालास तर या व्यावहारिक जगात तुझा निभाव लागणार कसा? आणि म्हणून तू व्यावहारिक वागतोस हे समजायला हवं. पण घरी आल्यावर तुलाही मायेची कूस हवी असते. तू पुरुष म्हणून प्रत्येक ठिकाणी मला सपोर्ट केलास. मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, मित्र म्हणून, नवरा म्हणून, बाप म्हणून आणि आजोबा म्हणून. खूप मोठं थँक्यू बरं या सगळ्यासाठी. तशीच माझी सुद्धा जबाबदारी आहे तुला समजून घेण्याची. असंच एकमेकांना समजून घेऊन राहू. चल, येते. बोलूयात पुन्हा. काळजी घे. आपण ऐकत आहात अत्तरकुपी, आठवणी, अनुभव आणि भावनांचा सुगंध. याबद्दल आपल्याला काय वाटलं याचा अभिप्राय मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.